नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या फळामध्ये जास्त पाणी असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नारळ। मित्रांनो, नारळ या फळामध्ये जे आहे जास्त पाणी असते। संपूर्ण नारळामध्ये जे आहे ते 94% पाणी असते। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की टरबुजामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते। टरबुजामध्ये नारळाच्या बरोबर जवळपास 92% एवढे पाणी असते। दुसरा प्रश्न आहे, संपूर्ण भारतात किती डॉक्टर आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 13 लाख। मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 13 लाख डॉक्टर्स आहेत। तिसरा प्रश्न आहे, कांगारू किती लांब उडी मारू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 30 फूट। मित्रांनो, कांगारू 30 फुटांपर्यंत लांब उडी मारू शकतो। चौथा प्रश्न आहे, यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमेरिका। तुम्ही आता जो व्हिडिओ पाहता यूट्यूब वरती, ती कंपनी आपल्या अमेरिका या देशाची आहे। पाचवा प्रश्न आहे, कोणत्या धर्मातील लोक कांदा खात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जैन। मित्रांनो, जैन या धर्मातील लोक कांदा, लसण हे जे आहेत पदार्थ खात नाहीत। सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 33%। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची जवळपास संख्या ही 33% एवढी आहे। सातवा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शुक्र। मित्रांनो, शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हटले जाते। आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोक साप खातात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चीन। मित्रांनो, चीन या देशातील लोक जे आहे ते सापाला आवडीने खातात। नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कळसुबाई। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई हे आहे। आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तुमचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।